रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आणि आपण बनवतो एक मस्त असा सिक्रेट मसाला। तुम्ही बघू शकताय इथं मी काय काय घेतलंय। पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिरलेला लसूण, चिरलेलं आलं आणि कढीपत्ता, 4-5 कांदे। चला तर आपण आता कांदे चिरून घेऊया। सगळ्यात आधी आपण इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि असा कांदा बारीक चिरून घेतलाय। हे बघा, मोहरी घेतली, जिरं आणि थोडीशी बडीशेप। तर आपण काय करायचं, सगळ्यात आधी कांदा घ्यायचा भाजून एका साईडला। कांदा, हिरवी मिरची, मीडियम गॅसवर व्यवस्थित असं सगळं साहित्य एक एक करून आपण काय करायचं ते भाजून घ्यायचं। असं मी 2 चमचे मोहरी घेतली आहे। जिरे, 2 चमचे जिरे, आलं मी चिरूनच घेतलंय, आलं बारीक। तर शक्यतो आलं बारीक चिरूनच घ्यायचं आहे आपल्याला। सगळं भाजून घ्यायचं, एक मस्त असं त्याला वास सुटला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं। आणि बारीक चिरलेला एक मूठ लसूण हा पण भाजूनच घ्यायचा आहे। आता कांदामध्ये घेऊन व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं। कांदा पटकन भाजावा म्हणून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ, 1 चमचा मीठ। ते बघा, असा बारीक कांदा जर तुम्हाला चिरता येत नसेल तर आपली वेपर्स खिसायची खिसणी असते ना, त्याने खिसून घ्यायचा कांदा, गॅस बारीकच करायचा। हे सगळे पदार्थ असे गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे। लसूण, कांदा चांगलं तेलात असं भाजलं पाहिजे ते। त्याच्यामध्ये आपण टाकतोय मुठभर कढीपत्त्याची पानं आणि पुदिना, ते पण तेलावर असं व्यवस्थित परतवून घ्यायचं। मीठ टाकले, आपण टाकतोय याच्यामध्ये आता हळद, 1 चमचा मी ह्याच्यामध्ये हळद टाकली आहे। हे बघा, सगळं मिक्स करून घेऊया आता। त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत धना पावडर। हे असं व्यवस्थित, हे बघा
तेलामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता सगळं तयार झाल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप। आता हे मिश्रण थंड झालं की थोडंसं फक्त मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं, म्हणजे एकाच मोडवर फिरवून घ्यायचं त्याला पॉइंटवर। असं खूप छान झाले। थोडीशी कोथिंबीर ती पण अशी मिक्स करून घ्यायची। तेलामध्ये हे सगळे पदार्थ मिक्स केल्यामुळे ना टिकतात चांगले आणि पटकन तुम्हाला जे काही बनवायचं आहे, वडापावसाठी तुम्ही हे वापरा किंवा समोसे बनवण्यासाठी वापरा आणि मसाले भात बनवण्यासाठी। फक्त बटाटे उकडून घ्यायचे आणि हा मसाला त्याच्यामध्ये घालून मिक्स करून डायरेक्ट वडे बनवायला सुरुवात करायची। भाजायचं वगैरे काही नाही, परतवायचं नाही याला, फक्त उकडलेल्या बटाट्यांमध्ये मॅश करून घ्यायचं। तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं। ते थंड होऊ द्या। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर थोडंसं मिक्सरला मी जाडसर वाटणार आहे आणि गार झाल्यानंतर एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचं। हे दिसायला पण इतकं छान, वास पण एवढा मस्त यायला लागलाय ना याचा, तर तुम्ही हे असं नक्की बनवा। आता मी त्याला मिक्सरला लावून घेते। आता आपण हे सगळे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। आता मिक्सरला लावून थोडंसं जाडसर वाटून घेऊया। असं ते जाडसर पाहिजे बघा, इतकं बारीक अजिबात करायचं नाही, जाडसरच पाहिजे ते। म्हणजे लय जाड पण नको, लय एकदम पेस्ट नाही करायची, असं जाडसर वाटून घ्यायचं। आणि मग तुम्ही वडा समोसा आणि भातासाठी हे नक्की वापरा। बाकी तुम्ही खरडा वगैरे केला, वांग्याचं भरीत करतो ना आपण, त्याच्यामध्ये पण तुम्ही हे थोडंसं घालून टेस्ट करून बघा। तुम्हाला मोहरी आवडत नसेल तर तुम्ही कमी वापरा, मला आवडते म्हणून मी जास्त वापरली, तर तुम्ही मोहरी कमी वापरली तरी चालेल। चला तर मग रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। शेअर केलं नसेल तरी करा, सबस्क्राईब नक्की करा।